अहो काय झालंय समजे लोक नीट आहेत ना तुम्ही जाधवांविषयी विचारताय ना? वय त्यांच्याच अपघाताचं कळलं आम्हाला त्यांनाच भेटायला आलोय बघा समजे बरे आहेत ना नाही. त्या कारमध्ये 3 महिला होत्या, शालिनी, वसुंधरा आणि तेजू. त्या आम्हाला जखमी अवस्थेत सापडल्या. आता त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. खूप लागले का जे त्यांना? शालिनी मॅडम ICU मध्ये आहेत, त्यांना गंभीर इजा झाली आहे. वसुंधरा मॅडम आणि तेजू मॅडमवर उपचार चालू आहे. आणि छोटे मालक कोण छोटे मालक? प्रतापराव जाधव. ते कसे? हे बघा, अपघात झाला तेव्हा प्रतापराव जाधव ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूला बसले होते. अपघात इतका जोरदार होता की ड्रायव्हर जागच्या जागीच गेला. आणि काय आणि अपघातानंतर गाडी झाडावर जाऊन आदळली. प्रतापराव बाजूच्या दरीत फेकले गेले. त्यांचा तपास करण्याचा आम्ही प्रयत्न केला पण ते अजून सापडले नाहीत. पण तपास चालू आहे. रमा रडू नको अगं. काय झालं नसेल ते म्हणले ना तपास चालू आहे म्हणून. नको रडू. अगं प्रतापराव जखमी झाले असतील, बाजूलाच कुठतरी असतील. साहेब आम्ही पैसाबांना अजून भेटू शकतो का? इतक्यात नाही. डॉक्टरने अजून परवानगी दिली नाही. आम्ही त्यांची वाट बघतोय. थोडा वेळ थांबावं लागेल. भाभी मी छोट्या मालकांना जाऊन शोधून रमा अगं रमे तू कुठेही जायचं नाही. तुला एकदा सांगितलं ना कुठंच जायचं नाही म्हणून. तू इथंच थांब, मी त्यांना जाऊन बघून येतो. साहेब हे सगळं नेमकं घडलंय कुठे? माणगावची टेकडी आहे ना, त्याच रस्त्यावर हा अपघात घडला. आमचे कॉन्स्टेबल अजूनही त्यांना बाजूच्या जंगलात शोधतायत. मी जाऊन बघून येतो. म्हणजे काळजी घे बरं का स्वतःची. ऐक, त्या वसुंधरा मॅडम शुद्धीवर आल्यात. वसुंधरा मॅडम, कशी आहे तब्येत तुमची? ठीक आहे आता. मॅडम तुम्ही जरा लवकर आटपून घ्या. आम्हाला यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. आम्ही जरा बाहेर थांबतो. बाय. बाईसाहेब आता बरं वाटते ना तुम्हाला? बरं वाटतंय. बाईसाहेब अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका. जे आम्ही सगळे हाव तिथं काळजी करायला. हा पण असं अचानक कसं काय घडलं एकदम? कसं घडलं काय घडलं काहीच माहित नाही. मला जराशी डुलकी लागली होती. एकदम जोरात का बस खूप मोठा आवाज आला आणि बाईसाहेब तुम्ही ना त्रास करून घेऊ नका. डॉक्टरने आराम करायला सांगितलं ना तुम्हाला. नका ना काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. बाकी सगळे कुठे आहेत? आहेत ना. ताईसाहेब आणि शालिनी मॅडम शेजारच्याच खोलीत आहेत. त्यांच्यावर बी उपचार सुरू आहेत. हार लागला नाही ना ग त्यांना? अहो नाही जी, बरं वाटतंय त्यांना सुद्धा. आणि प्रताप बाईसाहेब छोटे मालक अजून तर आराम करतायत. ते आराम करतायत. ते बी सुरक्षित आहेत बघा. काळजी करण्यासारखं काय बी नाही. आता सगळा भाग पिंजून काढावा लागेल. चला तिकडे बघूया. रमा छोट्या मालकांबद्दल बाईसाहेबांना सांगायला का नाही म्हणाली ग? मामी अगं बाईसाहेब अजून अपघाताच्या धक्क्यातून बाहेर बी आले नाही. पाहिलंच नव्ह तू, त्यांची अवस्था लईच नाजूक आहे. आता त्यात आपल्याला ठाव नाहीये की छोटे मालक कुठे आहेत. ते सापडत नाहीयेत. हे समजा त्यांना सांगितलं तर आतूनच तुटून जातील. ते त्यांना नाही सहन होणार हे. आणि आपणच जपायला हवंय ना त्यांना आता. त्यामुळं हे समजा नवं सांगायला त्यांना. अगं होय, पण आता तू पाहिलं ना बाईसाहेब सारखं छोट्या मालकांबद्दल विचारत होत्या. आणि आता आपण काहीतरी सांगून वेळ मारून नेले, पण पुन्हा त्याने त्यांच्याबद्दल विचारलं तर मग काय सांगायचं आपण? न जाणे तिकडं काही जर झालं असेल ना तर. नाही मामी, नाही. मला पूर्ण खात्री आहे ते एकदम सुरक्षित असतील बघ. त्यांना काय बी झालं नसेल आणि ते परत बी येतील. रमा अगं माझं मन सांगते मला त्यांना काय बी झालं नाहीत आणि ते बरे आहेत. आणि काय झालं असतं ना तर मला ते आतून जाणवलं असतं. मी सांगते ना हो तुला, ते नक्की येतील परत. तसंच होती बाई. तेव्हा विरोबा लक्ष ठेव छोट्या मालकांवर.
कुठल्या संकटात नको अडकायला. घेऊन ये बाबा त्यांना परत. आपण कोण? अहो प्रतापराव जाधवांच्या पक्षातला कार्यकर्ता आहे मी, त्यांचा चांगला मित्र पण आहे. अहो साहेब लय शोधलं बघा त्यांना, पण कुठंच थांग पत्ता लागणार बघा त्यांचा. ठीक आहे, पण आपण शोधूया त्यांना, सापडतील ते. चला इकडे जाऊ. आबासाहेब, काय म्हणावं याला? भाग्य म्हणावं का दुर्भाग्य? नशीब म्हणावं का दुर्दैव? असं कसं झालं होय? बरं, वहिनी साहेब आणि त्या तेजूताई बऱ्या आहेत ना मग? बाईसाहेब शुद्धीवर आलेत, ताईसाहेब तेवढ्या शुद्धीवर यायच्या. अहो, एवढ्या तरुण वयात असं घडावं? उभं आयुष्य आहे हो पोरीच्या समोर. आणि प्रतापराव, लय वाईट वाटतो हो त्यांच्याबद्दल. असं का? रावसाहेबांचा प्रतापरावावर किती विश्वास होता. गावातलं तरुण तडफदार नेतृत्व होतं ते. होत नाही, आहेत. आणि आबासाहेब, प्रतापराव फक्त बेपत्ता झाले, त्यांना काय बी झालेलं नाही. नाही म्हणत गेले 5-6 तास पोलीस त्याचा तपास करतायत, काहीच पत्ता लागला नाही म्हण. एवढा जखमी माणूस एवढ्या वेळ सापडत नाही म्हणल्यावर तो गेला तर काही होणार नाही छोट्या मालकांना. बघा तुम्ही, ते बघा सगळ्या या गोष्टीशी 2 हात करून परत येतात का नाही. आम्ही स्वतः जाऊन पाहून आलो. प्रत्यक्ष यमदूत जरी समोर आला तरी डोळे पांढरा होतील त्याचे. हा बर, बाईसाहेब, तेजूताई आणि त्या शालिनी मॅडम वाचल्या कशा काय? दैव बलवत्तर हो त्यांचं, दैव बलवत्तर. बर, आहेत कशा त्या आता? तुम्हाला समज ठाऊक आहे हे कसं? जवळच्या माणसाची खबरवाट ठेवावीच लागते नाही का? बरं, आम्ही जरा त्यांना भेटून येतो. डॉक्टरने सांगितलंय कुटुंबाशिवाय इतर कुणाला पण भेटता येणार नाही. अहो, आता कुटुंब राहिलंय कुठं? आता कसं होणार त्या रमेचं कुणास ठाऊक. बरं, बाईसाहेबांसाठी आम्ही पुष्पगुच्छ आणि हे नारळ पाणी आणले. हे त्यांना तेवढं द्या. त्यांना सांगा, बघ काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्या बरोबर. घ्या, लवकर बऱ्या व्हा. पाचवडला तुमची गरज आहे हो. आम्ही जरा डॉक्टरला भेटून येतो, त्यांना सांगतो आता यांच्याजवळ पैसे नसले तरी उपचार घाई करू नका, बजावून येतो त्यांना. येतो. हरी. छोटे मला कहू, कुठं गेलात तुम्ही? कुठं आहात तुम्ही? तुम्ही वचन दिलं होतं ना लवकर याल म्हणून, आता कुठं गेलात? आई, अगं तुझ्या मनात काय ते तरी करू देत. प्रत्येक पावलावर संकट आहे हे ठाव आहे तुला, तरी बी त्यातून अवस्थी का सावरत नाहीयेस तू? का अशी वागतीयेस? आई, अगं परीक्षा घे, पण त्यात एखादा एवढा मोडून पडेल इतकी बी कठोर वागू नकस ग. अरे आजवर मी माझ्यासाठी काय मागितलंय ग, आणि तरी मी तू माझा जीव असा टाकलेला लावला आहेस. का अशी वागतेस? सांग ना का? ते काही नाही, तू याला प्रार्थना समज, नाही तर हट्टीपणा. पण मला माझे छोटे मला किती परत हवे, माझ्याजवळ परत हवेत ते. त्यांना काय बी होऊ देऊ नका. तू जर का त्यांना सुखरूप परत आणलंस ना तर खडा नारळाने ओटी भरीन मी तुझी. तर माझ्यासाठी एवढं कर, छोट्या बालकांना सुखरूप परत घेऊन ये, परत घेऊन ये. मंजू, शांत हो बरं.
अगं देवीच्या गाभाऱ्यात हा असतो. हे बघ, आपण इथं येण्याआधी देवीला समज माहित असतं बघ, ती करेल समजेल. आणि मला सांग, या आधी कधी नवसाईनं तुला नाराज केलंय का? अगं ती नेहमी तुझ्या पाठीशी उभी होती आणि आता बी राहील बघ. छोट्या मालकांना काय बी होणार नाही. पण अगं लई मोठा अपघात होता ग. छोट्या मालक कुठंच सापडत नाहीये. मी अगं तूच म्हणतेस ना तुला तुझ्या प्रेमावर लई विश्वास आहे. बघ बघ तू, छोटे मालक तुला सोडून कुठं बी जाणार नाही. ते लवकरच तुला भेटतील. प्रतापराव, प्रतापराव, हो इकडे या. काय झालं? हे बघा, हे प्रतापराव जाधवांच्या गळ्यातलं लॉकेट आहे. इथंच असणार कुठतरी ते. ठीक आहे. नक्की त्यांचंच आहे का? अहो त्यांच्याच गळ्यात असते. हे शोधा, इथेच कुठेच असणार ते नक्की. चला. प्रतापराव, काय नवसाईला साकडं घालायला आला होता वाटतं. वय, कारण कोणी बी किती बी वाईट वागलं, किती बी कारस्थानं केली ना, तरी बी देवी नेहमीच माझ्या पाठीशी उभी असते. आणि मी काय बी मागितलं ना बघ, तरी बी ती कधीच निराश करत नाही मला. मी आधी त्यासाठीच आलो होतो. प्रतापराव लवकर सुखरूप यावेत म्हणून देवीला साकडं घालणार होतो. पण काय करणार, माणसं चुका करतात तर देवी तरी काय काय करणार. म्हणजे तू मस्ती काय म्हणायचं आहे? हेच की समजा तुमच्यामुळे घडलंय रमाताई. त्या दिवशी तुम्ही प्रतापरावांना आमच्या पक्षात येण्यापासून रोखलं नसतं, त्यांच्या हाताला धरून चिथावून बाहेर नेलं नसतं, आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. त्यांच्या माग तुमचं कसं होणार? तुम्ही कशा सावरणार स्वतःला? तुमच्याकडे मिठाची कोठार आहे का व? नाही म्हणजे जखमेवर मीठ चोळायला नेहमीच हजर असते तुम्ही, म्हणून म्हणते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अगं पापाचा घडा कधी भरतोय आणि कधी होत्याचं नव्हतं होतंय ना, ते पाप करणाऱ्याला बी समजत. पाप? कसली पाप? त्या दिवशी प्रतापराव आमच्यात आले असते जरा त्यांच्यावर ही परिस्थिती आली नसती. आणि या अपघाताला खरं म्हणजे तू नाही पण रावसाहेब जबाबदार आहे. रावसाहेबांनी जो घोटाळा केला नसता तर आज प्रतापराव निवांत राहिले असते, सुखात राहिले असते. कसं आहे, काही गोष्टी, काही अपमान, काही पराभव आम्ही नाही विसरू शकत. चक्र फिरवावी लागतात. येतंय का काही ध्यानात? म्हणजे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? जेव्हा घोटाळा रावसाहेबांनीच केला. हो, रावसाहेबांनीच केला. तर त्यांनी आमच्याशी वैर घेतलं नसतं तर कदाचित ते ह्यात अडकले बी नसते. येतंय का काही ध्यानात? राम राम. रमे, हे आबासाहेब म्हणजे ना एक काळा बोकाच आहे. सतत आडवे जातात ग. म्हणजे अगं ते काय म्हटले ऐकलंस का तू? रावसाहेब यात अडकले नसते आणि आम्हाला बी चक्र फिरवावी लागते. म्हणजे म्हणजे अगं
रावसाहेब ज्या घोटाळ्यात अडकले आहेत ना त्यात कुठेतरी यांचाच हात असेल असं वाटते मला. लवकरात लवकर हे समजा मला छोट्या मालकांना सांगायला हवं. छोटे मालक म्हणजे अगं छोटे मालक येते नक्कीच येते. तेजू बरी आहेस ना? आई, तुला खूप लागला असेल ना? नाही ग मी बरी. तुझ्याच हाताला लागलंय बघ. आई अगं हे सगळं एका फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये झालं. मला कळलंच नाही. डोळ्यासमोर एकदम अंधार आला आणि शुद्धीवर आल्यावर माझ्या हाताला. तेजू रडू नकोस बाळा. सगळं व्यवस्थित होणार आहे. तुझा हात लवकर बरा होईल. शालिनी मावशी कुठे आहे? ती ICU मध्ये आहे ग. डॉक्टर अजून भेटायला देत नाहीये. बरी असेल ना ती? हे सगळं काय झालंय? आपल्याच बाबतीत हे का घडतंय? त्याच्यावर रडू नकोस. अगं खूप मोठ्या संकटातून आपण बाहेर आलो. देव आहे ना आपल्या पाठीशी. सगळं व्यवस्थित होईल. असं समज आपण खूप मोठी परीक्षा दिली आहे. आता पुढे सगळं व्यवस्थित होणार आहे. दादा कुठे? प्रताप दादा म्हणजे ते प्रतापराव जाधव ना? हो ते तर अजून बेपत्ता आहेत. हो म्हणजे त्यांची बॉडी सुद्धा सापडली नाहीये अजून. हे काय बोलताय? ते आपल्याच दादाबद्दल बोलतायत ना? तू विचार ना त्यांना. तुम्ही काय बोलताय? हो म्हणजे मला तेवढंच माहिती आहे ना. प्लीज दादाला बोलू ना. आई प्लीज दादाला बोलू नाही. प्रतापला काही होणार नाहीये. प्रताप लवकर येईल. बाईसाहेब अहो काय झालं? रडायला काय झालं बाईसाहेब? ताईसाहेबांची तब्येत बरी आहे ना? मग अहो बाईसाहेब शांत व्हा बरं. या तिकडे आपण बसूया. या सावकाश बसा बरं. बाईसाहेब अहो नका रडू तुम्ही. काय झालंय आम्हाला ते सांगा की, नाही तर डॉक्टरांना बोलू का? तुम्ही शक्य असेल तर प्रतापला शक्य. सगळं सगळं संपलं. आता प्रताप इथे होते. काय नाही सांगितलं तुम्ही मला प्रताप बद्दल? काय मी इथे आणि माझा मुलगा कुठे? तुम्ही इथे काय करताय? डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलं. चला आज चला. मामी अगं आता कसं समजून सांगायचं बाईसाहेबांना? आणि कशी जाऊन उभी राहणार आहे मी त्यांच्या समोर? रमे अगं कसं आहे, सगळीकडे अंधार पडला आणि आपल्याला काही सुचत नसेल ना तर देवावर सोडून द्यावं सगळं आणि चांगली गोष्ट घडेल ना त्याची वाट बघावी. बघ भाईसाहेब एकदम खचून गेलाय तो. त्यांची अवस्था पाहिली नव्ह तुम्ही? आई आहेत त्या शेवटी. आणि एक आई किती वेळ आपल्या स्वतःच्या मुलाची वाट बघत बसणार आहे? रमा अगं छोटे मला येतील परत. नको काळजी करू अगं तू. त्याच आशेवर तर मी आहे. पण रमे असं काय बाई विचार करून मोडून पडून कसं चालेल? आपल्याला आपल्याला सगळ्यांना धीर द्यायचा की नाही? आणि तू जराशी खचलीस, बाकीच्यांचं काय होणार ग?
बाईसाहेब तर रमा आता कुठलाही विचार करू नको. 2 मिनिटाला तिथं स्वस्त जाऊन बस अगदी शांतपणे, कुठलाही विचार न करता सगळं नीट होईल बाळा. माझं तुमच्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे. एक मिनिट रमे